मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। मंडळी आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती जाणीवपूर्वक सगळी तुम्ही ऐकून घ्या। मंडळी, महाराष्ट्रासाठी इशारा दिलेला आहे, गरज असेल तरच बाहेर पडा, नाही तर अन्यथा घराच्या बाहेर पडू नका। पुढे 4 ते 5 दिवसात काय घडणार हे तुम्हाला मी आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। मंडळी, महाराष्ट्रातील नागरिकांना पुढील 5 दिवसात दुपारी 12 नंतर गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा आवाहन केले गेलेलं आहे की पुणे हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ MED सानप यांनी केले आहे की पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 ते 45 अशा अंतर पारा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मंडळी, काम असेल तरच घराच्या बाहेर निघू नका, नाही तर मोकळ्याने घरात बसा। हा उन्हाचा इतका पारा आहे की अकोल्यात काल एका जणाचा बळी गेला, घाम आला आणि एकदम चक्कर आले, एकदम माणूस जाग्यावर गेला। मंडळी, आता कोणत्या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मी तुम्हाला सांगतो आहे या व्हिडिओमध्ये। मंडळी, अकोला जिल्ह्याचा पारा काल 43 अंशावर तर पुढील 2 दिवसात 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये पारा 42 अंशावर असून पुढील 2 दिवसात 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे। तर विदर्भासह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशावर असणार। राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 42 ते 45 अशावर जाण्याची शक्यता आहे। 2 दिवसानंतर विदर्भातील जिल्ह्यांना उन्हाचा येलो अलर्ट जारी असून विशेष काळजी घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे। आपले मुलं, बाळं, लेकरं यांना जास्त सांभाळा, कारण उन्हाचा पारा जो असतो तो यांना सूट होत नसतो। तर अकोल्यातील पुढील काही दिवसांमध्ये तापमान 45 अंशावर जाण्याची शक्यता जास्त दाट वर्तवली जात आहे। मंडळी, तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर अजिबात निघू नका, कृपा करून हात जोडून विनंती आहे, कारण हे यंदासारखं ऊन अजून तपलेलं नाही। इथलं ऊन तपायला लागलं आणि आपल्याला अजून हा एप्रिल महिना अर्धा राहिला, अजून तर 1 महिना पूर्ण उन्हाळा मे महिना जाणार आहे, तर अजून शक्यता लय दाट राहणार आहे। तर तुम्ही कुठेही हिंडू नका, मला ही तुम्हाला कळकळीची विनंती सांगायची आहे। तर मंडळी, आता समोर बघा, तुम्हाला जेव्हा घराच्या बाहेर किंवा बाहेर जायचं असेल तर तुम्ही सकाळी जाऊ शकता 8 ते 10 पर्यंत, परत 10च्या पुढे आपण घराच्या बाहेर निघता कामा नये, अन्यथा उन्हाचा ओझ डोक्यावर घेसाल आणि चक्राचा घामाचा येऊन तुमच्या जीवाला धोक्याचं निर्माण होऊ शकतं। तर यासाठी तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा पडू नका। तर मंडळी, पुढील 4 ते 5 दिवसात काय इशारा आहे? 13 ते 15 एप्रिल दरम्यान कमाल तापमान 2 ते 3 अंशाचं वाढ होईल। तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र सर्वाधिक तापमान जास्त होणार। 16 ते 18 एप्रिल दरम्यान तापमान स्थिर राहील किंवा थोडे कमी होण्याची अंदाज। कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार। काही ठिकाणी हलका पाऊस किंवा विजेचा कडकडाटासह शक्य, मात्र हा पाऊस उष्णतेपासून दिलासा देणार नसेल, त्यामुळे हवेतील उष्णता कायम राहून तापमान चढणार आहे। तर तुम्ही काळजी घेणं हे अत्यंत चांगलं राहील, अनिवार्य राहील। घराच्या बाहेर न पडता तुम्हाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण स्थिर राहावं, घरातच राहावं। जसा हा उन्हाचा पारा 9 म्हणजे 10च्या नंतर जसं जसं वाढेल तसं दुपारच्या टायमाला जास्त ऊन होतं, तर आपण घरात जितकं राहणं तितकं आपलं फायद्याचं राहणार आहे। मंडळी, शक्यतोवर आपण कुठे बाहेर न हिंडता आपण घरातच बसावं आणि आपल्या शरीराला जपावं, ही माझी एक यूट्यूबर म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे। धन्यवाद मंडळी।